आता बातमी आहे राजकीय आरोप प्रत्यारोपांची। निवडणूक यंत्रणा कर्मचारी यांवर दबाव टाकण्याचा उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि मवियाचा प्रयत्न आहे असं म्हणत नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। तर मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुद्दाम विरोधकांकडून हिंदू आणि मराठी मतदारांनाच दुबार मतदार म्हणून उल्लेख केला जात असल्याचा दावा हा वोट जिहाद असल्याचं म्हटलेलं आहे। तर मुस्लिम दुबार मतदारांकडे मवियानं दुर्लक्ष केलंय असा आरोप सुद्धा शेलार यांनी केलाय। तर शेलार यांच्या टीकेला मात्र उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। 31 विधानसभांमध्येच केवळ 2,25,791 हे मुस्लिम आणि अल्पसंख्याक मतदार दुबार आहेत। पूर्ण 288 विधानसभात मोजली तर जवळजवळ आकडा 16,84,256 और नसती तर तुमचा रिझल्ट काय लागला असता। आणि त्यामुळे तुमच्या लोकसभा निवडणुकींच्या बाबतीमध्ये आम्ही प्रश्न उपस्थित करायचा का, उद्धवजी हा तुमचा घोटाळा आहे, आमचा थेट उत्तर आहे आणि अजूनचे पुरावे पाहिजे तर उद्धवजी देतो। हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम हा परिपाक असेल। कारण आशिष शेलारनी पत्रकार परिषद घेतली ती सुद्धा अशा मुहूर्तावरती घेतली की काल कदाचित रात्री उशिरा किंवा आज सकाळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडा करून येणार होते। ते घसा कोरडा करून आल्यानंतर आता त्यांनी हे अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा माहितीचं हे काय कळत नाही। पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे। आणि आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागणी करतो तेव्हा आमचं एक वाक्य असं दाखवा की तुम्ही या मतांमध्येच सुधारणा करा, आम्ही पूर्ण मतदार यादीमध्ये सुधारणा मागतो आहोत।